श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 51वा अहिरावण व महिरावण यांचा संवाद. ओम श्रीराम. हनुमंत द्रोणागिरी पर्वत पूर्वस्थानावर ठेवून परत माघारी आल्यावर सर्वच वानरसेना श्रीरामांना विनंती करते की आता लगेचच रावणावर हल्ला करूया. तेव्हा श्रीराम प्रभू सांगतात की हे योग्य नाही, हे धर्मयुद्ध नीतीमध्ये बसत नाही. इकडे रावण अखंड चिंतन करत आहे की राम लक्ष्मणास कसे मारावे, आणि असे अखंड चिंतन केल्यामुळे रावणाला सर्व सृष्टीच राममय दिसू लागली आहे. त्यानंतर त्याला एक विचार सुचतो व तो एक दूत पाताळात अहिरावणाकडे पाठवतो. पुढे मग तो दूत जाऊन सर्व वृत्तांत अहिरावणाला कथन करतो. अहिरावण व महिरावण मग देवीला प्रार्थना करतात व युद्धाकरिता निघतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अध्यात्म प्रवासात आता तो प्राण म्हणजेच हनुमंत त्या ब्रह्मगुंफेला म्हणजेच द्रोणागिरीला स्वस्थानावर प्रस्थापित करून आल्यावर सर्वच शुद्ध असलेली मंडळी म्हणजेच समग्र वानरसेना आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना प्रार्थना करतात की त्या अशुद्ध अहंकाराचा म्हणजेच रावणाचा आपण नाश करूया. तेव्हा ते आत्मस्वरूप सद्गुरू निवेदित करतात की तसे करता येणार नाही, कारण ते अध्यात्मनीतीमध्ये बसत नाही. इकडे तो अशुद्ध अहंकार अखंड चिंतामग्न आहे की त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचा त्यांच्या दिव्य मनासह नाश कसा करावा व या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या अखंड अनुसंधानामुळे त्या अशुद्ध अहंकाराला सर्व विश्वच आत्मस्वरूप सद्गुरुमय भासू लागले आहे. तदनंतर मग तो अशुद्ध अहंकार आपल्या अवचेतनातील म्हणजेच पाताळातील दोन बलाढ्य वामशक्तींना अहंतारूप म्हणजे अहिरावण व महंतारूप म्हणजे महिरावण यांना संकेत करतो. तेव्हा मग त्या दोन्ही वामशक्ती अशुद्ध अहंकाराच्या सहाय्यार्थ युद्धभूमीकडे प्रस्थान करतात. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंतांनी द्रोणागिरी घेऊन आले. संजीवनी औषधीमुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले. नंतर त्या द्रोणागिरी पर्वताची आणि ती संजीवनी औषधी कशा निर्माण झाल्या म्हणजेच समुद्रमंथनाची, त्यातून निर्माण झालेल्या अमृताची ही सर्व कथा आपण मागच्या भागात पाहिली. आता हनुमंत या अध्यायामध्ये तो द्रोणागिरी पर्वत स्वस्थानी नेऊन ठेवतात व हनुमंत परत माघारी आल्यानंतर सगळीच वानरसेना श्रीरामांना विनंती करते की आत्ता
रावणाचा नाश करूया, रावणाला मारून टाकूया, आता खूप झालं, खूप युद्ध झालं, आतापर्यंत खूप वेळ गेला, आपण आता रावणाला मारूया. परंतु श्रीराम त्यांना म्हणतात की तसं करता येणार नाही, कारण धर्मयुद्धामध्ये हे बसत नाही. कारण समोरच्याला खूप संधी दिल्या जातात, दिल्या गेल्या पाहिजेत. समोरच्याकडून जसा आघात होईल त्यानुसार आपण युद्धनीती ठरवायची असते आणि त्याला धर्मयुद्ध म्हणतात. त्यामुळे जे धर्मयुद्धामध्ये बसेल तेच आपण करायचं, असं श्रीराम सगळ्यांना समजावून सांगतात. इकडे लंकेमध्ये रावणाला आता खूप चिंतेत आहे, कारण त्याची खूप पुत्र, त्याचे खूप मोठमोठे प्रधान, महत्त्वाचं म्हणजे कुंभकर्ण, इंद्रजित, या सगळ्यांचा वध झालेला आहे. आणि आता लंकेमध्ये योद्धा म्हणून फक्त एकटा रावण उरलेला आहे. त्यामुळे तो अखंड चिंता करतोय आणि त्याला काय, त्याच्यासमोर काय, फक्त राम आणि लक्ष्मण. म्हणजे श्रीराम लक्ष्मणाचं त्याला अखंड चिंतन व्हायला लागले. आणि मग त्याला एक आयडिया सुचते, त्याला एक आठवण होते. मग तो आपलं एक दूत खाली पाताळामध्ये रावणाकडे पाठवतो आणि त्यांना निरोप देतो की मला आता तुमची खूप गरज आहे, तुम्ही माझ्या मदतीला यावं. ही झाली कथा. साधकाच्या दृष्टीने साधकाच्या या अंतरंगातील अध्यात्म प्रवासात प्राणाने ते चैतन्य शक्ती, ती ब्रह्मगुंफा, ज्या ब्रह्मगुंफेतून चैतन्य शक्ती निर्माण होते, ज्या चैतन्य शक्तीने समग्र वानरसेना आणि दिव्य मन सचेतन झालेलं आहे, ती दिव्य अशी ब्रह्मगुंफा तो प्राण पूर्व त्या ज्या स्थानावर होती त्या स्थानावर स्थापित करतो. त्यानंतर सगळी ही शुद्ध मंडळी आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजे श्रीरामांना प्रार्थना करतात की आता या अशुद्ध अहंकाराचा नाश करूया. मात्र आत्मस्वरूप सद्गुरू म्हणतात की तसं करता येणार नाही, कारण ते धर्मनीतीमध्ये बसत नाही. आणि दुसरी बाजू त्याची अशी आहे की जर अहंकाराचा नाश केला तर साधकाचा अध्यात्म प्रवास थांबून जाईल ना. कारण पहा, आपल्या ठिकाणी जर अहम नसेल, कर्तृत्व नसेल, अहम नसेल, अहंकार नसेल, तर मला साधना करायची, मला हे जर राहिलंच नाही तर साधना कोण करणार. म्हणून अहंकाराची नितांत आवश्यकता असते. त्यामुळं अहंकाराचा नाश करता येणार नाही, मात्र अहंकाराचं शुद्धीकरण करावे लागेल. शुद्धीकरण करावं लागतं, त्याचं परिवर्तन करावं लागतं, त्याचं रूपांतरण करावं लागतं. म्हणजे हा जो आत्ताच्या क्षणाला माझा अशुद्ध अहंकार आहे, तो अशुद्ध अहंकार माझ्याकडून काय करून घेते, वाईट कर्म, षड्रिपूंमध्ये अडकून राहणे, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, यामध्ये मी अडकून राहतो आणि हे मी करतोय. मी देह आहे, हा खरा अशुद्ध अहंकार आहे. ह्या अशुद्ध अहंकाराचं शुद्धीकरण करून, त्याचं परिवर्तन करून, मी देह नसून मी आत्मा आहे, मी ईश्वर आहे, असं त्याचं परिवर्तन करावं लागेल. त्याचा नाश करता येणार नाही. जरी आपण पाहतो की सगळीच मंडळी अध्यात्म करत नाही आणि अध्यात्म करणारी सगळीच मंडळी ईश्वरापर्यंत पोचत नाही, मग त्यांचा मृत्यू झाल्यावर तेव्हा त्यांचा अहंकार कुठे जातो. तर तो जो आता समजा माझा मृत्यू झाला तर मी देह आहे, हा जो माझा अहंकार माझ्या या देहाच्या मृत्यूनंतर वैश्विक अहंकारात परिवर्तित होतो किंवा वैश्विक अहंकाराला जाऊन मिळतो. आणि जेव्हा माझ्या जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो तेव्हा त्या वैश्विक अहंकारातून तो अहंकार माझ्या ठिकाणी पुन्हा येतो आणि माझं पुढचं जीवन सुरू होतं. मात्र जर माझ्या जीवाने ईश्वरप्राप्ती करून घेतलेली नसेल तर तो मला जो मिळणारा पुढचा अहंकार तोही अशुद्धच असणार. तर त्या अशुद्ध अहंकाराचं शुद्धीकरण करायचे, त्याला धर्मनीती असं म्हणतात. म्हणून अहंकाराचा नाश करता येणार नाही असं आत्मस्वरूप सद्गुरू म्हणतायत. इकडे माझ्याच अंतरंगामध्ये अशुद्ध अहंकाराच्या समोर काय आहे की माझ्या सगळ्या वामशक्तींचा विनाश झाला आहे आणि आता माझाही विनाश येण्याची वेळ आली, आता मी काय करू. आणि मग त्याला त्याच्याच अंतरंगात पाताळामध्ये, आता पाताळ हे कथेच्या दृष्टीने,
माझ्या साधकाच्या दृष्टीने अवचेतन. माझ्या ठिकाणी 3 भाग असतात. एक, भ्रूमध्याच्या वर किंवा ब्रह्मरंध्राच्या वर हा अतिचेतन, हा ईश्वरीय भाग झाला. तिथून माझ्या कमरेपर्यंतचा जो भाग आहे तो चेतन भाग आहे. चेतन म्हणजे मला जाणीव आहे, चेतना आहे, चैतन्य आहे, परंतु ते दूषित झालेलं आहे अहंकाराने, अशुद्ध अहंकाराने त्याच्या ताब्यात घेतल्यामुळे ते चैतन्य दूषित आहे. मात्र चेतन आहे, परंतु माझ्याच कमरेपासून खालचा जो भाग आहे तो अवचेतन आहे. आणि त्या अवचेतनाच्याही सगळ्यात खालचा भाग हा अचेतन आहे. तिथे चैतन्य नसल्यासारखंच आहे. चैतन्य असतंच, परंतु ते इतकं गाडले गेलेलं असतं की त्या चैतन्याला जाणीवसुद्धा नसते. तर ह्या अवचेतनात सुद्धा वामशक्ती असतात आणि खऱ्या अर्थाने अवचेतनात खूप वामशक्ती असतात. मी जर अवचेतनाच्या स्तरावरून जीवन जगत असेल तर माझं जीवन नरकमयच असते. मी जिवंत असतो, मी मनुष्य म्हणून असतो, परंतु मी पशुवत प्राण्यासारखं जीवन जगतो. म्हणजे खायचं प्यायचं, विकार वासना यांच्यामध्ये, म्हणजे थोडक्यात आता आपण त्या लोकांना काय म्हणू, म्हणजे अतिशय पापात्मक जीवन जे जगतात ना, वाईट जीवन जगतात. रोज दुसऱ्यांचे खून, मारामाऱ्या, बलात्कार, पापात्मक, ह्या ज्या सगळ्या गोष्टी जगल्या जातात ना, जी लोक जगतात ना, ती लोक अवचेतनातील जीवन जगतात. आणि जी लोक भक्ती, साधना, चांगली कर्म, सत्कर्म, लोकांच्या कल्याणासाठी, सेवेसाठी असं काही जे करतात ना, ते चेतनमय जीवन जगतात. आणि त्या चेतनेलाच मग ते आणखी जे काही वाईट असेल त्या चेतनेच्या या भागामध्ये, मनामध्ये, प्राणामध्ये, हृदयामध्ये, त्याचं शुद्धीकरण भक्तीने, साधनेने करतात आणि पुढे मग त्यांना ईश्वर प्राप्ती होते. म्हणजेच ते अतिचेतनात प्रवेश करतात. आता इथे ज्या 2 शक्ती सांगितल्यात, अहंता आणि महंता. म्हणजे महंता म्हणजे प्रसिद्धी, मोठेपणा. बघ, काही लोकांना सतत त्यांच्या माइंडमध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये असतं की मला मोठेपण कुठून मिळेल, मला मोठेपण कसं मिळेल. मोठेपणासाठी त्या कुठल्याही स्तराला जातात. आजच्या कलियुगातल्या या आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर राजकारणाने या अवचेतनाचा कळस घातलेला आहे. इथे मोठेपणासाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी, भोगासाठी ही मंडळी कुठल्याही कोणत्याही स्तरावर जायला तयार आहे. आणि ही जी मंडळी दिसतात खूप शहाणे, म्हणजे वरून, परंतु अंतरंगातून त्यांचं जीवन हे अवचेतनाच्या स्तरावरूनच जगलं जातं. आणि तिथे मग अहंतारू. आणि ह्या लोकांना मोठेपण, प्रसिद्धी हवी असते ना, मग ती त्यांच्या कशासाठी असते, तर त्यांचा अहंकार जोपासण्यासाठी. अहंकाराला धक्का लागला नाही पाहिजे. बघा, या अनुभव घ्या, ह्या मंडळींना यांच्या अहंकाराला थोडा जरी धक्का लागला ना तरी यांचा तिळपापड होतो. तर हे अहंता आणि महंतारू या वामशक्ती आपल्याच अंतरंगामध्ये, अवचेतनात लपून बसलेल्या असतात. आणि योग्य संधी मिळाली की त्या वर येतात. हे आपण ज्याने, आणि असं नाही की ह्याच मंडळी, अगदी साधना भक्ती करणाऱ्यांच्या सुद्धा या खालच्या स्तरामध्ये या मंडळी दबून बसलेले असतात. त्यांना संधी मिळाली की ते बरोबर आपल्यावर हल्ला करतात. आपण अनुभव घ्या, आपल्यालाही कधीतरी अचानक मोठेपण मिळावं म्हणून असं वाटून जातं. अचानक आपली अहंता प्रचंड पराकोटीच्या टोकाला जाते. हे आपल्यालाही अनुभवतो. परंतु जी साधना भक्ती करतात ना, यांचं फार कमी वेळाने, मात्र काही लोक अखंड जीवनच त्या गोष्टीत जातात. त्याला म्हणायचं अवचेतन. आणि त्या अवचेतनातून या शक्तींना मग तो अशुद्ध अहंकार आता वर बोलवतोय, तुम्ही आता समोर या आणि या दिव्य मनावर आणि या आत्मस्वरूप सद्गुरूवर, या दिव्य प्राणावर, या शुद्ध मंडळीवर आघात करा. आणि हे खरंच घडत असतं. आपण निरीक्षण करत नाही. आपल्याला वाटतं की आपण अनुग्रहित आहोत, आपण साधना करतो, आपण भक्ती करतो, पण आपण थोडे जरी कधी बेसावत झालो की ही मंडळी आपल्यावर मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करतात. आणि हे आपण अनुभवतोच. जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही
तोपर्यंत ह्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो. म्हणून साधकाने नुसती साधना भक्तीच तर करावीच, परंतु रोजच्या रोज आपलं आत्मचिंतन करावं. आपल्या आतमध्ये हे घटक कसं काय करतात, कुठे आहेत, कधी हल्ला करतील, आपण याचं निरीक्षण आपण नेहमी करावं. म्हणून आपण आपल्या भक्तीतून, साधनेतून रोजच्या रोज आत्मचिंतन करावं, आत्मनिवेदन करावं. म्हणजे ह्या मंडळींना आपल्यावर हल्ला करण्याला वाव मिळत नाही. तर मग इथेही मात्र यामध्ये अशी एक गोष्ट घडून जाते की तो अशुद्ध अहंकार कथेमध्ये रावण काय म्हणतोय की ह्या राम लक्ष्मणाला कसं मारावं, आणि नकळत चुकीने, रागाने, क्रोधाने का होईना त्याच्याकडनं श्रीराम लक्ष्मणाचं अखंड चिंतन होते, म्हणजेच अखंड अनुसंधान होते. तसंच साधकाच्या दृष्टीने सुद्धा साधकाच्या या अशुद्ध अहंकार कोणाला संपवण्याचं त्याने या अवचेतनातून या शक्तींना का बोलवले, तर या दिव्य मनाला, आत्मस्वरूप सद्गुरूंना, दिव्य प्राणाला, या शुद्ध मंडळींना संपवण्यासाठी बोलवले. म्हणजे तो अखंड चिंतन कोणाचं करतो, या शुद्ध मंडळींचं करतो. आणि या अखंड संधानाने काय होतं, त्या चिंतनाने तो थोडा थोडा शुद्ध व्हायला लागतो. ही मोठी गंमत आहे, मोठी मजा आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीने का होईना पण ईश्वराचं अनुसंधान घडलं पाहिजे. क्रोधाने घडू द्या. बघा, याला खूप उदाहरणं आहेत इतिहासामध्ये, आपल्या पुराण कथामध्ये, की हिरण्यकशिपू सतत त्या नारायणाचं विरोधानेच करत होता, पण अनुसंधान व्हायचं, चिंतन व्हायचं. रावण चुकीने का होईना, क्रोधाने का होईना, परंतु रामाचं, लक्ष्मणाचं अनुसंधान. कंस, चाणूर, शिशुपाल ही मंडळीसुद्धा विरोधाने का होईना, परंतु भगवान श्रीकृष्णाचं अनुसंधान व्हायचं, आणि त्या अनुसंधानानेच ते शुद्ध होत जाऊन त्यांचा उद्धार होतो. मात्र त्यांचा उद्धार ते देहात असताना होत नाही, मृत्यू पश्चात त्यांचा उद्धार होतो. आणि जे ईश्वराच्या भक्तीने, साधना या मार्गाने जातात, त्यांचं देहामध्येच त्यांचा उद्धार होतो. म्हणजे त्यांना देहामध्येच हा अनुभव येतो की मला ईश्वराची प्राप्ती झाली. हा दोन्हीमधला फरक आहे. तर या अनुसंधानानेच यांचं उद्धार होऊ शकतो. विरोधी मार्गाने का होईना, परंतु उद्धार करून घ्या, हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.